प्रेक्षकांनो, वचने दिले तू मला मालिकेचा आजचा 9 एप्रिलचा भाग इतका थरारक आहे ना प्रेक्षकांनो. विक्रांतने बदला घेण्यासाठी ऊर्जाच्या मागे काही गुंड लावलेले असतात आणि तेव्हाच नेमका ऊर्जाला भेटण्यासाठी शौर्य तिथे पोहोचतो आणि शौर्य पाहतो की एक गुंड ऊर्जाचा पाठलाग करतोय. तो जेव्हा ऊर्जावरती बंदूक रोखून धरतो तेव्हा शौर्य ऊर्जाचा जीव वाचवण्यासाठी ती गोळी स्वतःच्या छाताडावरती झेलतो. ऊर्जा वेळेवरती आजीला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावून घेते आणि शौर्यला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते. आता जहागीरदार कुटुंबाला धक्कादायक बातमी मिळते की शौर्य जीवनमरणाच्या दारात उभा आहे. त्याच्या छाताडावरती गोळी लागली. हर्षवर्धन तर अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घेतो, पण तेव्हा त्याला समोर दिसते ती ऊर्जा. आजीकडून जेव्हा शौर्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणारी ऊर्जा आहे हे सत्य कळतं. हर्षवर्धन सुरुवातीला तिच्या पायाशी येतो अक्षरशः. पण दुसरा ट्विस्ट असा आलाय प्रेक्षकांनो की आजी आणि ऊर्जा दोघी आधीच एकमेकांना ओळखतात आणि शौर्याचं ऊर्जावरती प्रेम आहे हे सत्य आता हर्षवर्धनच्या समोर आहे, तेही हॉस्पिटलमध्ये. आता हर्षवर्धनची काय रिॲक्शन असेल आणि हुळबुट्टीने आता पूर्ण सिस्टीमच कामाला लावलंय त्या विक्रांती ठासायला. बघूयात आता नराधम विक्रांतला काय सजा मिळते आणि हर्षवर्धन शौर्य ऊर्जाच्या प्रेमाचं नातं ॲक्सेप्ट करेल का. शौर्यने हर्षवर्धनचा माणूस आत्माराम गंभरेबद्दल सगळी माहिती शोधून काढलेली असते आणि मग त्याला कळतं की तो कुठे पळून गेलेला नाही आहे, तर बदलापूरमध्ये लपून बसलाय. खरं तर तो पळून गेल्याची माहिती हर्षवर्धनने मुद्दामच पसरवले आणि शौर्यला कोणत्याही परिस्थितीत त्या आत्माराम गंभरेला ऊर्जासमोर आणून उभंच करायचं असतं. पण आजी थोडीशी घाबरते. शौर्यला ती सांगते की अरे पण तो हर्षवर्धनचं नाव घेईल. शौर्य म्हणतो की मग घेऊ देत ना, जे काही खरं असेल ते सांगू देत एकदाचं, म्हणजे ऊर्जाला पटेल की मी तिच्या बाजूने आहे, डॅडच्या बाजूने नाही आहे. हे बघ आजी, ऊर्जासोबत माझं लग्न होणं हा खूप पुढचा प्रश्न आहे. पण आता ते तिच्या डोक्यात आहे ना की मी हर्षवर्धन म्हणजेच डॅडसोबत मिळून प्लॅन वगैरे रचला आहे तिच्या विरोधात. मी त्यांच्या एक प्लॅनचा भाग आहे. ते सगळं मला तिच्या डोक्यातून काढून टाकायचं आहे. मला परिणामांची भीती नाही आहे. इकडे दिव्या हर्षवर्धनचं काम करायला येते. पद्माच्या हाती ॲफिडेव्हिट आहे असं सांगून ती सही करायला सांगते. पद्मा घाबरतच विचारते की नक्की काय लिहिलं आहे यात. त्यावर दिव्या सांगते की यात असं लिहिलं आहे की तू स्वतःच्या इच्छेने केस मागे घेते. आता पद्माला इतकं टेन्शन येतं, अरे देवा, हे तर सगळं उलटंच घडलं आणि ती विचारात हरवते. पण तिला तंद्रीतून दिव्या बाहेर काढते. ए पद्मा, कुठे हरवली आहेस तू. अगदी हर्षवर्धन म्हणाला तसं ती थोडा वेळ नक्कीच मागेल. दिव्या मुद्दामच विचारते की तुला आता तर पैसे नको आहेत ना. नाही म्हणजे आम्हाला फक्त डिक्लेरेशन हवं आहे. तू जर गावाला गेली आणि नंतर तुझी बुद्धी फिरली, तू परत इथे आली तर. तेव्हा पद्मा सांगते की नाही, मी नाही येणार आहे परत. दिव्या म्हणते की अगं तू असेही केस मागे घेणारच आहेस ना, मग सही कर. तेव्हा पद्मा इतकी घाबरते. आता दिव्याला समजावण्याचा प्रयत्न करते की दिव्याताई, अहो मी खरंच केस मागे घेणार आहे, पण हे सगळं करायची गरज आहे का. त्यावर दिव्या सांगते की हे बघ, याच्यावरती सही केली ना तर मग तू पुन्हा केस करू शकत नाही आणि बाबांना याचं फक्त डिक्लेरेशन हवं आहे. तुला माहिती आहेत ना, तुझे साहेब हर्षवर्धन जहागीरदार, त्यांना प्रत्येक गोष्टीत पुरावा लागतो. त्यांना कुठल्याच केसमध्ये लो फॉल्स चालत नाहीत. चल पटकन सही कर. आता ती पद्माला प्रेशराईज करायला टाकते. दिव्या पद्माच्या हाती पेन द्यायला जाते खरी, पण पद्मा अचानकच हात मागे घेते आणि हर्षवर्धन मनाला अगदी तसंच दिव्याकडे ती थोडासा वेळ मागते आणि हर्षवर्धनचं बोलणं दिव्याला आठवतं की पैसे जरी दिले तरी ती तुला सही देणारच नाही आहे, उलट ती तुझ्याकडे वेळ मागेल आणि तेच तर मला हवं आहे. तेव्हा मुद्दामच दिव्या विचारते की काय गं, पैसे तर तू घेतले नाहीत, बाबाही तुला येऊन भेटून गेले, तुझ्या तर सगळ्या अटी मान्य केल्या ना, मग आता काय. तेव्हा पद्मा सांगते की दिव्याताई,
मला थोडा वेळ हवाय. म्हणजे यात काय लिहिलं आहे ते कळायला हवं आहे ना. एकदा मी वकिलाला दाखवते, तेव्हा तिच्यावरती वचकते की हे तू ऊर्जाला दाखवूच नकोस हा, नाहीतर ती तुला सही करूच देणार नाही. पद्मा तिला तात्पुरतं तरी टाळण्यासाठी बोलते की नाही, मी ऊर्जाताईला नाही दाखवणार आहे. तेव्हा दिव्या हर्षवर्धनच्या सांगण्यावरूनच तिला थोडा वेळ देते. पद्माला खूपच तडपण येतं. दिव्या तर तेथून निघून जाते. आता त्याचनंतर दुसऱ्या दिवशी पद्माने ते ॲफिडेविट ऊर्जा हुळबुट्टेला दाखवलेलं असतं. हुळबुट्टे पद्माला सांगतो की खूप मोठी खेळी खेळले ते हर्षवर्धन तुमच्यासोबत. तेव्हा ऊर्जा त्या ॲफिडेविटमध्ये नक्की काय लिहिलं आहे ते पद्माला सांगते. हुळबुट्टेला म्हणते की साहेब, खूप हुशारीने हर्षवर्धन जागीरदारने हे ॲफिडेविट बनवले. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याने पद्मावरती टाकल्यात की माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे आणि मी स्वतःहून केस मागे घेते असं लिहिलं यात. तेव्हा हुळबुट्टे पद्मा आणि ऊर्जाला सांगतो की मनातनं घाबरले, ते खूप बिथरले होते. हे सगळं केसचं प्रकरण कोर्टात नको जायला म्हणून हे सगळं करतोय तो. पद्मा आता ना नुसती मूर्खासारखी बडबड करते. आता हुळबुट्टे ऊर्जा दोघांनाही ती सांगते की मग आपण हे ॲफिडेविट कोर्टात दाखवूयात ना. अहो, स्वतः हर्षवर्धन साहेबांनी हे सगळं केलं आहे. तेव्हा ऊर्जा तिची समजूत घालते की नाही पद्मा, तुझ्या त्या साहेबांनी याच्यामध्ये स्वतःचं नाव टाकलेलं नाही आहे. आपण हे पुरावा म्हणून कोर्टात वापरूच शकत नाही. पद्मा, यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे तू विक्रांत शिर्केच्या विरोधातली केस स्वतःहून मागे घेते आणि आपण हा पुरावा जर कोर्टात सादर करायला गेलो ना तर ते सगळं माझ्यावरतीच उलटेल आणि ती लोक हे सिद्ध करतील की हे ॲफिडेविट मी स्वतःच बनवले. आता पद्मा घाबरते. अरे बापरे. त्यानंतर ऊर्जा हुळबुट्टेला सांगते की साहेब, कोणत्याही परिस्थितीत ते माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाकणारा आत्माराम गमरे सापडायला हवा आहे बरं का. पण शौर्याच्या आधी खरं तर आत्माराम गमरेपर्यंत हुळबुट्टेच पोहोचलेला असतो. ऊर्जाला तो सांगतो की आत्माराम गमरे मुंबईमध्येच आहे. ते बदलापूरला मी आज माणसं पाठवणार आहे, मला टीप मिळाली, पण तो नेमका कुठे आहे त्याचं लोकेशनच माहीत नाही आहे. ऊर्जा धक्क्याने विचारते की काय, आत्माराम गमरे मुंबईमध्ये? साहेब, तो जर लवकरात लवकर सापडला ना तर या केसची खूप मोठी कडी सुटेल. हुळबुट्टे आता ऊर्जाला शब्द देतो की मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते आत्माराम गमरे दुपारपर्यंत हाती लागते बघा आमच्या. आता ऊर्जा निश्चिंत होते. ऊर्जा त्यांना सांगते की साहेब, मला ना 2-4 कामं आहेत कोर्टात, मी जाऊन येते. पण आता प्रेक्षकांनो एक थरारक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण ऊर्जा पोलीस स्टेशनमधून एकटी बाहेर पडते. बरं, आता तिला इतका उशीर झालेला असतो कोर्टात पोहोचायला. रिक्षाही आता थांबत नसते आणि त्यामध्ये विक्रांतने तिला मारण्याची सुपारी सोपवलेली असते. ज्या गुंडांवरती त्याने सुपारी सोपवले तो गुंड ऊर्जाचा पाठलाग करत असतो. तो गुंड स्वतः ऊर्जावरती हल्ला करायला पुढे येत नाही, तर तो त्याच्याच एका माणसाला बंदूक घेऊन पाठवतो. नेमकं ऊर्जाला भेटायला शौर्यसुद्धा आलेला असतो. तो माणूस ऊर्जाचा पाठलाग करत असताना अचानक शौर्य तिथे येतो. शौर्य पाहतो की ऊर्जा, पण तो विचार करतो की नाही, नको, असं अचानकच समोर नको जायला, म्हणून तो हळूवार पाठीमागून चालत असतो. शौर्याला संशय येतो की हा माणूस ऊर्जाचा पाठलाग का करत असावा आणि शौर्य तरातरा त्या माणसाच्या मागे जातो. त्यानंतर शौर्याला दिसतं की त्याने खिशात रुमालामध्ये गुंडाळून बंदूक आणलेली असते. जेव्हा तो खिशातील बंदूक काढतो तेव्हा शौर्याला प्रकार सगळा लक्षात येतो. त्याला कळून चुकतं की हा ऊर्जावरती हल्ला करायला आलाय. ऊर्जाला तर काहीच या सगळ्या गोष्टीचं गांभीर्यच नाही आहे. ती आपली रस्त्याने पुढे चालत असते. शौर्य आता धावतच येतो आणि त्या माणसाला जोराचा धक्का देतो. शौर्य सुरुवातीला ऊर्जाला हाक मारतो, ऊर्जा पळ, पण समोरून मोठा ट्रक आल्याने आणि त्याच्या आवाजाने शौर्याचा आवाज ऊर्जाच्या कानांपर्यंत पोहोचतच नाही. तो ट्रक तर निघून जातो. शौर्य पुन्हा जोराने ओरडतो की ऊर्जा प्लीज पळ. शौर्याचा आवाज कानी पडताच ऊर्जा मागे वळून पाहते आणि पुन्हा ऊर्जा ती चूक करते. विचार करते की काय याची नाटकं चालू आहेत पुन्हा. शौर्य आता त्या गुंडाला
ऊर्जापर्यंत पोहोचूच देत नाही. सुरुवातीला तो त्याला जोराचा ढकलतो, त्यानंतर पुन्हा एकदा तो उठून उभा राहतो आणि ऊर्जावरती बंदूक रोखून धरतो. शौर्य त्याला पुन्हा एकदा मारून खाली पाडतो, पण शौर्य त्या माणसाच्या ताकदीपुढे त्याचा निभावच लागत नाही. आता उगाचच ऊर्जावरती संकट नको यायला म्हणून शौर्य तिच्याकडे धावत जातो. सुरुवातीला तो गोळी झाडतो बरं का, पण शौर्य ऊर्जाला बाजूला करतो आणि ती गोळी बाईकला जाऊन लागते. त्यानंतर तो ऊर्जाच्या बरोबर अंगावरती बंदूक रोखून धरतो. तेव्हा शौर्य नेमका तिला आडवा जातो आणि ती गोळी लागते शौर्याच्या छातीवरती. ऊर्जाचा जीव वाचवण्यासाठी शौर्याने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. ती गोळी स्वतःच्या छातीवरती झेललेली असते. आता तो जो गुंडा आहे तो तर त्यातून पळ काढतो. ऊर्जा मोठ्याने आरडायला लागते की शौर्य शौर्य काय केलंस अरे तू, किती रक्त जाते. आणि ती पटकन ते रक्त थांबवण्यासाठी स्वतःची ओढणी शौर्याच्या छातीला बांधते. त्यानंतर ते आजूबाजूच्या माणसांना ओरडते की कोणीतरी रिक्षा बोलवा प्लीज प्लीज, माझा शौर्य खूप मोठ्या संकटात आहे. आणि ऊर्जा जराही वेळ न घालवता सर्वात आधी शौर्याच्या आजीला कुमुदिनी मॅडमला फोन करते. सुरुवातीला जेव्हा फोन त्या घेतात तेव्हा ऊर्जा इतकी जोरजोरात रडत असते की त्या घाबरून जातात. आजीचा जीव नुसता घाबराघुबरा होतो. त्या विचारतात की ऊर्जा काय झालंय अगं. तेव्हा ऊर्जा सांगून टाकते की शौर्याला गोळी लागली. आता आजी धक्क्याने खालीच बसते, कोलमडून जाते. तेव्हा ऊर्जा त्यांना समजावते की हे बघा मॅडम, तुम्ही प्लीज घाबरू नका, मी शौर्याला SD हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते, तुम्ही प्लीज तिथेच या. तेव्हा आजी आता धावाधाव करते. तिकडे शौर्याला बाकीचे सगळे जवळचे लोक आहेत. ऊर्जा स्वतः त्याला हॉस्पिटलकडे घेऊन जाते. इकडे आजीसुद्धा फोन करते हॉस्पिटलमध्ये. त्या सगळ्या लोकांना ती सांगते की फॉर्मॅलिटी वगैरे काही करायची गरज नाही आहे, मी पोहोचते. आणि ते काही गडबडीतच बाहेर पडते. आता विजया पाठीमागून धावत आलेली असते, हाका मारते, पण आजीचं लक्ष तिच्याकडे नसतंच. तीर्था येऊन विचारते की काय झालं मॉम. विजया म्हणते की अगं आईसाहेब बघ ना, त्या इतक्या घाईघाईत कुठे गेल्या असतील, त्या क्लबला वगैरे जाणार होत्या का. तेव्हा तीर्था म्हणते की मॉम, असं काही असेल तर आजी ब्रेकफास्टच्या वेळेलाच सांगते ना. इकडे ऊर्जा तोपर्यंत काही माणसांच्या मदतीने शौर्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. शौर्याला स्ट्रेचरवरून ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं जातं. त्यावेळेसच ऊर्जा जीवाच्या आकांताने ओरडत असते. शौर्यासाठी ते हंबरडा फोडते की शौर्य, तुला काही होऊ देणार नाही आहे मी, प्लीज माझ्या शौर्याला वाचवा डॉक्टर. आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. ऊर्जा अक्षरशः कोलमडून पडते. तोपर्यंत आजीसुद्धा हॉस्पिटलला पोहोचते, पण ती आता फोन करून हर्षवर्धनला ही धक्कादायक न्यूज सांगते. हर्षवर्धन विचारतो की आईसाहेब बोला, तुमचे 2-3 मिस कॉल्स पडलेत मला, इतकं काय घाईत आहे. तेव्हा आजी रडायला लागते. ती म्हणते की तू पटकन SG हॉस्पिटलमध्ये ये. हर्षवर्धन विचारतो की का. आजी सांगते मी शौर्याला ॲडमिट केले. हर्षवर्धन विचारतो की ॲडमिट केलं आहे. तेव्हा कुठे आजी खुलासा करते की हर्षवर्धन प्लीज लवकर पोहोच, कारण शौर्याला आपल्या गोळी लागली. आता मात्र हर्षवर्धनचं फार अवसानच कळून पडतं. तो विचारतो धक्क्याने की काय. आजी सांगते की हो, हे बघ, मी घरामध्ये काहीच सांगितलेलं नाही आहे, प्लीज तू वेळेवरती पोहोच. हर्षवर्धन म्हणतो की आईसाहेब तुम्ही घाबरू नका, मी येतोय. आता तो फोन ठेवतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. अक्षरशः सैरभैर होतो तो. आदित्य सोबतच असतो. हर्षवर्धन आता ड्रायव्हरला वचकतो की पटकन गाडी SG हॉस्पिटलकडे घे. आदित्य विचारतो की काय झाले डॅड. हर्षवर्धन सांगतो की शौर्य, तो इतकंच बोलतो. इकडे आजी जेव्हा धावत येते ना हॉस्पिटलला, ऊर्जा त्यांना बघता क्षणी धावत येऊन त्यांना घट्ट मिठी मारते. त्यांच्या कुशीत शिरून हंबरडा फोडते, तेही शौर्यासाठी, ज्याचं तिला कधी तोंडच बघायची इच्छा राहिली नव्हती. त्या शौर्यासाठी रडते ती आज. आणि ऊर्जा दोष मात्र सगळे स्वतःवरती घेते. शौर्याला माझ्यामुळे गोळी लागली आहे. इतक्यात ते डॉक्टर बाहेर येतात आणि ते ऑपरेशन करण्यासाठी, ती गोळी छातीतून बाहेर काढण्यासाठी धावाधाव करत असतात. ऊर्जा त्यांच्याकडे धावत जाते, पण ते तिला काहीच सांगत नाहीत. इकडे घरी विजया मात्र खूपच घाबरलेली असते. तिने फोन करून क्लबमध्ये चौकशी केलेली असते की
अचानकच आईसाहेब घरातून तडकाफडकी बाहेर निघाले आहेत. मग ठीक आहे ठीक आहे, तिथे आले नाही आहेत का? बरं तुम्ही आल्यानंतर कळवा आम्हाला. विजयाला काहीच कळत नसते, ती सैरभैर होते. कारण आजीची एक सवय आहे, ती कुठेही जात असेल, तिचं काहीही आणि कितीही महत्त्वाचं काम असलं तरीही ती विजयाला सांगूनच घराबाहेर पडते. पण आज इतक्या घाईघाईत केली आहे, काय झालं असेल? तिला काही थांगपत्ताच लागत नसतो. तीर्था विचारते की मॉम, तू डॅडला फोन केला होतास का? विजया म्हणते की केला होता, पण ते बहुतेक हेअरिंगमध्ये असतील, कारण त्याने फोनच उचलला नाही. आता तीर्था तिला सुचवते की आदित्य दादाला फोन करूयात. इतक्यात आदित्यचा फोन समोरूनच येतो. विजया जेव्हा तो कॉल घेते ना, तेव्हा मात्र ती पार हादरून जाते. अक्षरशः इतकी खचून जाते की डायरेक्ट बेशुद्धच पडते. आणि तिलाही न्यूज मिळते की शौर्यला गोळी लागली. घरातले सर्वच जण तिला हाका मारत असतात. सर्वच जण खूप घाबरून जातात. अचानकच विजया कोसळते खाली. इकडे हॉस्पिटलमध्ये ऊर्जाचा तर पार धीरच खचलेला असतो. आजी तिची सोबत करते. ऊर्जा जेव्हा डोक्याला हात लावून बसलेली असते ना तिथेच, तेव्हाच हर्षवर्धन, आदित्य दोघेही धावत हॉस्पिटलमध्ये येतात. रिसेप्शनिस्टकडून कळतं की तो ICUमध्ये ऑपरेशन चालू आहे त्याचं. तेव्हा ते दोघेही धावत ऊर्जाच्या समोरूनच येतात आणि ते जेव्हा आजीला विचारतात की शौर्य कुठे आहे, हर्षवर्धनच्या आवाजाने ऊर्जा भानावर येते आणि धक्क्याने ती हर्षवर्धनकडे पाहतच राहते. इतक्यात डॉक्टर बाहेर येतात. हर्षवर्धन त्यांना सांगतो की हे बघा डॉक्टर, प्लीज माझ्या मुलाला काहीही होता कामा नये. तो माझा मुलगा आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत प्लीज वाचवा. डॉक्टर जागीरदार कुटुंबाला दिलासादायक बातमी देतात की हे बघा, तुम्ही प्लीज काळजी करू नका. गोळी डायरेक्ट लंग्सला लागलेली नाही आहे, त्यामुळे वाचलोय आपण. हां, पण ब्लड लॉस खूप झाला आहे. हर्षवर्धन त्यांना सांगतो की डॉक्टर प्लीज, हे बघा माझा मुलगा आहे तो, त्याला काहीही होता कामा नये. पैशांची अजिबात म्हणजे चिंताच करू नका तुम्ही, तो वाचेल ना. तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा, सध्या तरी ब्लड लॉस खूप झाला आहे, पण आम्ही आमची बेस्ट टीम कामाला लावली, तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर त्यांना धीर देण्याचाच प्रयत्न करतात. डॉक्टर हर्षवर्धनला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात की हे बघा, नशीब समजा की गोळी आरपार केलेली नाही आहे, पण जरा खोलवर रुजले, त्यामुळे ऑपरेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं आहे खरं, पण आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे ती गोळी छातीच्या बाहेर काढण्याचा. आता सध्या तरी आम्ही काहीच सांगू शकत नाही. इतक्यातच एक त्यांच्यासोबतची डॉक्टर धावत येते आणि डॉक्टरांना हाक मारून ती पटकन त्यांना हात बोलावते. आता हर्षवर्धन इतका चवताळलेला असतो की सांगू शकत नाही, म्हणजे काय कामं काय करतात ही लोक. हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला काही होता कामा नाही. हर्षवर्धनने अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं असतं. आदित्य समजावतो की डॅड डॅड प्लीज शांत राहा, आपल्या शौर्याला काहीच होणार नाही आहे, मी तोपर्यंत फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. आता जाता जाता आदित्याचं लक्ष ऊर्जाकडे जातं, पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. आता हर्षवर्धन आजीला विचारतो की कसं काय झालं हे सगळं, मुळात तुम्हाला कळलंच कसं? आणि तिकडे तो बोट करतो आणि त्याच्या समोर उभी असते ऊर्जा. ज्या क्षणी त्याची नजर ऊर्जावरती पडते, त्या क्षणी हर्षवर्धन धक्क्यात असतो, शॉक होतो. हर्षवर्धन आजीलाच सवाल करतो की ही ही काय करते इथे? तेव्हा आजी सांगते, हर्षवर्धन हीच आपल्या शौर्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. आता हर्षवर्धनसाठी हा दुसरा शॉक असतो की हर्षवर्धनला जिचं तोंडही बघायची इच्छा नाही आहे, जिचा प्रचंड तिरस्कार करतो ती ऊर्जा शिंदे, त्याच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. तिकडे विजयाला जेव्हा पाणी तोंडावर मारून शुद्धीवर आणलं जातं, तेव्हा मात्र तिचं पार अवसानच कळून पडलेलं असतं. ती धावत सुटते. आता दिव्या, तीर्था, सोनल, मोनल तिला पकडून ठेवतात. विचारत असतात की मॉम मॉम काय झालं आहे, आजीला काही झालं आहे का, अगं तू सांग ना. ती रडता रडता शौर्याचं नाव देते. तेव्हा तीर्थाच्या पायाखालची जमीनच हादरते. शौर्यदादा, शौर्यदादाला काय झालं मॉम, मॉम प्लीज बोल प्लीज मॉम. तेव्हा विजया सांगते की शौर्याला गोळी लागली. आता त्या सगळ्याच जण इतक्या हादरलेल्या असतात. विजया आता धावत सुटते शौर्यकडे.
तेव्हा दिव्या समजावते की हे बघ तीर्थ प्लीज तू घरीच थांब, मी जाते आईसाहेबांसोबत. विजयासोबत दिव्या निघून जाते. इकडे हुलबुट्याने अख्खं पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलेलं असतं. जेव्हा फोन करतो तेव्हा तो फोनवरतीच वचकतो, ओरडतो की निसटला म्हणजे. अरे भर दिवसा अचानक एका माणसांवरती गोळ्या झाडल्या जातात आणि तुम्ही काय झोपा काढता काय रे? जा पटकन शोधा. आता त्यानंतर मानेला सुद्धा त्या माणसाला पकडण्यासाठी ऑर्डरी सोडतो हा हुलबुटरे. तेव्हा माने म्हणतो की साहेब अहो तो रस्ता सुमसान असतो, दुपारी तिकडे कोणीच नसतं. आता हुलबुट्याचा राग अनावर होतो. माने तुम्ही काय डोक्यावर पडले काय हो? अहो भर दिवसा जर एका व्यक्तीवरती गोळ्या झाडल्या जातात, गोळीचा आवाज झाला असेल ना, कोणीतरी ऐकलं असेल ना ते सगळं. आता माने या मुद्द्याला एक वेगळंच वळण देतो. त्या हर्षवर्धन जहागीरदाराची इथपर्यंत मजल पोहोचले की त्याने हल्ला करायला सांगितला. पण हुलबुटेचं मन मात्र मानत नाही. हुलबुटे बरोबर ओळखतो ते हर्षवर्धन जहागीरदाराचं नाही हो, ते विक्रांत शिर्केचं काम आहे. जेव्हा उज्जा मॅडमने त्याच्या थोबाडीत मारलं ना, तेव्हाच वाटलं होतं हे गप्प बसणार नाही आहे बेनं. पण हो नीच पातळीला उतरला तो. माने विचारतो की साहेब त्याला चौकशीला घ्यायचा काय? त्यावर हुलबुटे म्हणतो की नाही, त्या विक्रांत शिर्केचे सगळे रेकॉर्ड मला 1 तासाच्या आत माझ्या टेबलवरती पाहिजेत माने. त्याचे फोन कॉल्स, तो कोणाला बोलतो, त्याला कोणाचे फोन आले, काय बोलणं झालं, ते सगळे रेकॉर्ड पाहिजेत. सुपारी घेऊन कामं करणारे, मारहाण करणारे जेवढी काही आहेत ना गुंड लोक, त्या सगळ्यांची यादी मला माझ्या टेबलावर पाहिजे. गेल्या 1.5 महिन्यात पोलीस स्टेशनातून सुटलेल्या सुपारी घेणाऱ्या त्या गुंडांची सगळी यादी मला 1 तासाच्या आत टेबलावरती पाहिजे माने. आपल्या सगळ्या खबऱ्यांना ॲक्टिवेट करा. इकडे हॉस्पिटलमध्ये हर्षवर्धन जाऊन उज्जाला जा विचारतो की तू माझ्या मुलाला इथं हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस? ऊर्जा सांगते की हो. हर्षवर्धन विचारतो की कोण होता तो ज्याने माझ्या शौर्याला गोळी मारली? गोळी मारताना तू नक्कीच बघितलं असणार आहेस, कोण होता तो सांग ना. त्यावर ऊर्जा विचारते की तुम्ही मला विचारताय? तेव्हा हर्षवर्धन इतका चवताळून उठलेला असतो. इतक्यात डॉक्टर धावत बाहेर येतात. एक नर्स येऊन सांगते की डॉक्टर डॉक्टर प्लीज आत चला, हे बघा ब्लिडिंग खूप होतं आहे, पेशंटला त्रास होतो आहे. हर्षवर्धन इतका टाया पेटलेला असतो, तो डॉक्टरांना सतत विचारत राहतो की डॉक्टर काय झालं आहे, प्लीज सांगा, माझ्या मुलाला रक्ताची गरज आहे का? अहो काय आहे नक्की? इतक्यात विजया दिव्या दोघेही धावत येतात. विजया रडता रडता हर्षवर्धनला विचारते की काय झालं आपल्या मुलाला, अहो नक्की काय घडलं आहे सांगा ना मला. आणि ती हर्षवर्धनच्या कळ्यात पडून रडायला लागते. आत्ता मात्र ऊर्जासाठी हा जबरदस्त दुसरा धक्का असतो. कारण जिला ती मंदिरात भेटली, जिच्या घरी गेली, ती विजया हर्षवर्धनची बायको आहे. मग ऊर्जाला कळून चुकतं की ती ज्या घरी चहा पिण्यासाठी गेली होती ना विजयासोबत, ते जहागीरदारांचं घर होतं. आत्ता मात्र ती पुरेपूर मनातून हलून जाते. प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात नक्की काय झालंय. विजया ऊर्जाला जा विचारत असते की तू इथे काय करतेस? तेव्हा आजी सांगते की विजया प्लीज शांत हो, अगं हिनेच आपल्या शौर्याला हॉस्पिटलमध्ये आणलंय. हिचा मला फोन आला होता म्हणूनच मी अचानक धावत आले. पण आता मात्र जबरदस्त ट्विस्ट आलाय. कारण हर्षवर्धन असा विचार करतोय की आईसाहेब आणि ऊर्जा आधीपासूनच एकमेकींना ओळखतात. हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे. पण आता शौर्याचं प्रेम आहे ऊर्जावरती आणि ऊर्जाचाही शौर्यावरती. ही गोष्ट हर्षवर्धनच्या समोर येईल का? आणि सत्य समोर आल्यानंतर हर्षवर्धनची काय रिॲक्शन असेल पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार.